पैशाच्या जोरावर फोडाफोडी सुरू आहे असा हल्लाबोल शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। संयम राखलाय पण संयम जास्त काळ टिकणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। दुसरीकडे तिकीट मिळत नसल्यामुळे नाराजी असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केलेली आहे। याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे, म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे। परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे। मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही। म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे, असे 20-25 उदाहरणं आहे आमच्या विदर्भातही की आमचेही कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत, शिवसेनेचे भाजपवर आले। त्यामुळं जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात। पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे। निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू।